या जगात सगळंच उलटं चाललंय. न शिकलेले लाखो कमवतात आणि आम्ही शिकलेले पगारवाढीच्या आशेवर जगतोय. फक्त यावर्षी माझा पगार तेवढा वाढवा. अरे संकेत, आज तू मंदिरात का? येऊ नये असं लिहिलंय कुठे? तसं नाही रे, ऑफिस मधल्या मंदिरात तू कधी हातही नाही जोडला. देवाचं आणि तुझं काही जमतही नाही असं म्हणतो तू, मग कसं काय? नरेश, थांब तुला सांगतो, चल. बायको घेऊन आली म्हणून हे बरं आहे का तुझं? शेवटी तुझ्यासारख्या नास्तिकाने बायकोमुळे का होईना मंदिराची पायरी चढलीच. नरेश, आणि मी नास्तिक मुळीच नाहीये. पण तुला खरं सांगू, आस्तिकही नाहीये. माझा मूर्तीपूजेला विरोध. हे बघ, अवास्तव धर्माच्या नावावर केलेल्या कृतीला विरोध. अरे भक्ती तर मलाही आहे, पण मूर्तीविषयी नाहीये. ए भाई, मला ना तुझं काही कळत नाही बघ. अरे आज यामध्ये न कळण्यासारखं काय आहे? अरे बरं ऐक, आस्तिकता नास्तिकचं जाऊ दे. तुला मंदिरात येण्याचं खरं खरं कारण सांगू? हा सांग ना, सांग. ही माझी बायको अतिशय कर्मठ वातावरणात वाढली. यज्ञयाग करणं म्हणजे पुण्य असे संस्कार झाले तिच्यावर. सकाळची आणि संध्याची धूपधीप, रामरक्षा, पर्वचा ही बघत आणि ऐकत वाढली. साहजिकच आहे, लग्नानंतर तिचं देवघर माझ्या घरात आलं. हे बघ, तिच्या देवपूजेला माझा विरोध नव्हता, पण समर्थनही नव्हतं. यार पण एके रविवारी मी तिला देवपूजा करताना पाहिलं. देवाच्यातला भक्त जागा झाला यार. अरे आत्ताच म्हणाला ना तू की देवावर विश्वास नाही म्हणून. अरे धीर धर, मी भक्त वडले, देवभक्त नाही. बर बर, सांग पुढे. तर मी सांगत होतो रविवारची पूजा. मी तिला पूजा करताना बघितलं आणि भानच हरवलं यार माझं. एकतर नवीन लग्न, त्यात मोहरलेले दिवस. ही पूजा करताना काय सुरेख दिसत होती, नुकतीच नाही. तल्लीन होऊन एक एक देव तामनात ठेवून जलाभिषेक चालला होता. मग तितक्याच तन्मयतेने सगळे देव देवाऱ्यात ठेवून यथा सांग पूजा करत होते. मुग्ध होणं म्हणजे काय हे मी तेव्हा अनुभवलं. त्या क्षणी ते अत्तरी एहसास, तेजस्वी मुद्रा, चेहऱ्यावर चैतन्य, तिच्या एका एका हालचालीवर घायाळ होत होतो. प्रेमात पडण्याचा क्षण म्हणजे तोच क्षण. आणि नरेश, त्यामध्ये शारीरिक आकर्षण वगैरे अजिबात वाटत नाही. एक वेगळीच ऊर्जा जाणवली. दिव्याभोवती तयार होतं ना, अगदी तसं तेजस्वी बल तिच्या भोवती होते. मी इतका भारावून गेलो की नकळत तिच्याकडे पाहत हात जोडले. आस्तिकता, नास्तिकता याच्या पलीकडचं काहीतरी मला खेचत होतं. मी खेचलो गेलो, नतमस्तक झालो, भक्त झालो.
त्या निष्पाप भाबड्या चर्येचा निस्सिम भक्त झालो. कारण शरीराच्याही पलीकडचं असं एक वेगळं आकर्षण जाणवलं मला तिच्याविषयी आणि मी भक्त झालो. त्यानंतर तिला पूजा करताना पाहण्याची एकही संधी मी सोडली नाही. म्हणून आज ही मंदिराची वारी. नरेश, तुझा विश्वास बसणार नाही, पण दरवेळी त्याहूनही अधिक काहीतरी मला वाटतं. त्यावेळी मी आस्तिकही नसतो आणि नास्तिकही नाही. एक अगम्य ऊर्जा जाणवते, खेचत राहते आणि आम्ही दोघे नतमस्तक होतो. ती देवासमोर आणि मी तिच्या समोर. आश्चर्य आहे बाबा, तुझ्यासारख्या नास्तिक, विद्वानवादी आणि पुरोगामी विचार असलेल्या मुलाचं असं बोलणं आश्चर्यच आहे. चल, बास झालं तुझं आता. झालं वहिनी दर्शन? हो भाऊजी, माझं तर झालंय, ह्यांचेच राहिलं. माझंही झालंय. मित्रांनो, खरं तर नरेशला त्याचं म्हणणं कितपत समजलं होतं का, आणि तुम्हाला कितपत ही गोष्ट समजली आणि तुम्हाला कोणत्या रूपात देव भेटला हे नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो, असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच दुर्गा प्रोडक्शन फिल्म या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.